परराष्ट्र सचिवांची पत्रकार परिषद आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये दोन महिला नेतृत्व, एअरफोर्सचं नेतृत्व करणाऱ्या आणि आर्मीचं नेतृत्व करणाऱ्या अशा दोन महिला प्रेस कॉन्फरन्स घेताना आपल्याला दिसल्या. आधी परराष्ट्र सचिव बोलले, त्यानंतर या दोघी जणी बोलल्या आणि त्यांनी सांगितलं की आपण पहलगाम हल्ल्याचा बदला घेतलेला आहे. ज्या दहशतवाद्यांनी कट रचलेला होता, ज्या ठिकाणी त्या दहशतवाद्यांना ट्रेनिंग देण्यात आलेलं होतं, जिथे पहलगाम हल्ल्याचा कट रचला, अशा ठिकाणांना आपण लक्ष केलेलं आहे, पण कुठेही सामान्य नागरिकांना लक्ष केलेलं नाही, हे स्पष्ट करण्यात आलं. त्यानंतर मात्र पाकिस्तानच्या कुरापती सुरू झाल्या. पाकिस्तानने ड्रोन हल्ले करायला सुरुवात केली, गोळीबार करायला सुरुवात केला. खरं तर एक हिंदी शब्द आहे जो अत्यंत चपखल बसतो या पाकिस्तानच्या परिस्थितीला, तो म्हणजे बौखलाहट. अत्यंत बिथरले, चलबिचल झाले. त्यांना कळेना की काय करायचं. त्यांना अपेक्षितच नव्हतं, भारतात ज्या काही घडामोडी घडत आहेत त्यानुसार त्यांना अपेक्षितच नव्हतं की अशा प्रकारचे एअरस्ट्राईक होईल. पण ते एअरस्ट्राईक झाल्यानंतर आणि खूप सारे दहशतवादी त्यांचे मेल्यानंतर आपण एक चित्र बघितलं असेल, ज्यामुळे पाकिस्तान आणि दहशतवादी किंवा पाकिस्तानचं लष्कर आणि दहशतवादी यांचे किती व्यवस्थित आणि चांगले संबंध आहेत ते जगासमोर आलं. कारण ज्या दहशतवाद्यांचा खात्मा केला भारतानं, त्या दहशतवाद्यांचे मानवंदना, शासकीय मानवंदना देऊन जनाजे निघाले आणि त्यात लष्कराच्या प्रमुखांकडून पुष्पचक्र सुद्धा अर्पण करण्यात आलं. हे सगळ्या जगानं पाहिलं आणि त्यामुळे दहशतवाद आणि पाकिस्तानी लष्कर यांचे असलेले संबंध हे अत्यंत उघड झाले आणि सगळ्या जगासमोर आले. हा जो काही 3 दिवसांपासून पाकिस्तानच्या कुरापतींचा सिलसिला सुरू आहे, एकतर सीमा भागावर सतत गोळीबार सुरू होता. रात्री गोळीबार सुरू व्हायचा, तो सकाळपर्यंत गोळीबार व्हायचा. यामध्ये भारतानं काही जवान सुद्धा गमावले, कारण सीमा भागामध्ये सलग गोळीबार सुरू होता. जम्मू काश्मीरचा सीमा भाग असेल, इथे पंजाबचा सीमा भाग असेल, त्यानंतर कच्छ, गुजरात आणि खाली जैसलमेर, राजस्थान, या सगळ्या ठिकाणी जोरदार ड्रोनचे हल्ले करण्यात आले. गेली 2 रात्र ड्रोनचे हल्ले सुरू होते. भारताने चोख उत्तर दिलं. भारताने एक ड्रोन सुद्धा खाली पडू दिला नाही भारताच्या जमिनीवर. तो हवेतच फोडला आणि त्याचे तुकडे राख फक्त खाली आली. आपले दलाचे सैनिक, तिन्ही दलांचे सैनिक किती सज्ज आहेत हे यावरून दिसतं, किती तयार आहेत हे यावरून दिसतं. भारताची मान अभिमानानं उंचावणारी कृती भारतीयांनी उत्तर देऊन केलेली आहे. भारतीयाच्या दलांनी उत्तर देऊन, यंत्रणांनी उत्तर देऊन केलेली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर 2-3 दिवस रोज रात्री हा जो तणाव सीमा भागामध्ये होता, ड्रोनचे हल्ले होत होते, लढाऊ विमानं पाठवली गेली पाकिस्तानकडून, त्याचबरोबर शस्त्रसंधीचं, आंतरराष्ट्रीय नियमांचं उल्लंघन केलं गेलं. पण 9 मेच्या रात्री, म्हणजे 2च दिवसांनंतर 9 मेच्या रात्री मात्र अमेरिकेनं आपण मध्यस्थी करतो आणि हे आता ही जी युद्धजन्य परिस्थिती आहे ती 2 देशांमधली थांबवा आणि त्याकरता मी मध्यस्थी करतो असं अमेरिकेकडून सांगण्यात आलं. अमेरिकेचे डोनाल्ड ट्रम्प यांनी 9 मेच्या रात्रभर चर्चा केली दोन्ही देशाच्या परराष्ट्र मंत्र्यांशी, परराष्ट्र सचिवांशी आणि त्यानंतर शस्त्रसंधी म्हणजे सीज फायर याचा एक तोडगा निघाला. संध्याकाळी 10 वाजता, म्हणजे काल संध्याकाळी 10 मेला संध्याकाळी 5 वाजता शस्त्रसंधीची घोषणा सुद्धा करण्यात आली. खरं तर आधी डोनाल्ड ट्रम्प यांनी तशी पोस्ट केली आणि त्यानंतर दोन्ही देशांच्या परराष्ट्र सचिवांनी शस्त्रसंधीची घोषणा केली. अर्थात आता शस्त्रसंधीची घोषणा 5 वाजता झाल्यानंतर सुद्धा 8-8:30ला ड्रोन हल्ले सुद्धा झाले पाकिस्तानकडून. त्यानंतर गोळीबार सुद्धा झाला सीमा भागामध्ये. कारण पाकिस्तानवर विश्वास ठेवण्यासारखं नाहीच. पाकिस्तान कधीही पलटू शकतो, हेच आपल्याला वारंवार बघायला मिळालेलं आहे आणि हे माझं वैयक्तिक वक्तव्य नाही आहे, तर देश पातळीवर हीच प्रतिमा पाकिस्ताननं स्वतःची निर्माण केलेली आहे की पाकिस्तान जे सांगतो, जे बोलतो ते कधीही करत नाही. पण आपली यंत्रणा एकदम अलर्ट मोडवर होती, त्यामुळे ते सुद्धा हल्ले आपण परतवून लावले.
डोनाल्ड ट्रम्प यांनी जी पोस्ट केली त्याच्याविषयी प्रामुख्यानं मला बोलायचं आणि हा व्हिडिओ आहे की डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थी केली आणि त्यांनी पोस्ट पण टाकली की दोन्ही देश बलाढ्य आहेत, दोन्ही देशांचं नेतृत्व बलाढ्य आणि सक्षम आहे, पण निरपराध लोकांचा जीव जाऊ नये याकरता या दोघांनीही समजूतदारपणे वागलं पाहिजे आणि दोन्ही देशांनी मान्य केलेलं आहे शस्त्रसंधी संदर्भात आणि शस्त्रसंधी झालेली आहे, तर शस्त्रसंधीचं उल्लंघन कोणीही दोन्ही देशांपैकी कोणी करणार नाही. ही पोस्ट त्यांनी टाकल्यानंतर मग दोन्ही देशांच्या परराष्ट्र सचिवांनी शस्त्रसंधी ही जाहीर केली. आपल्याकडे भारतामध्ये 5 वाजता त्या संदर्भातली पत्रकार परिषद घेण्यात आली आणि जाहीर करण्यात आलं. पण मूळ मुद्दा असा आहे की डोनाल्ड ट्रम्प यांनी 2019मध्ये सुद्धा अशाच प्रकारे मध्यस्थीचा प्रयत्न केलेला होता. ही मध्यस्थी कशा संदर्भात होती तर 2019मध्ये सुद्धा डोनाल्ड ट्रम्प असं म्हणालेले होते की काश्मीर प्रश्न जो 1000 वर्षांपासूनचा विषय भारत आणि पाकिस्तानमध्ये रखडलेला आहे, ज्याचा तोडगा निघत नाहीये, तर त्या विषयासंदर्भात 2019मध्ये डोनाल्ड ट्रम्प असं म्हणाले होते की मी मध्यस्थी करीन आणि काहीतरी तोडगा काढण्याचा प्रयत्न करू आणि मी हे चांगल्या भावनेने चांगल्या विचारातून करणार आहे असंही डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते. आता पुन्हा एकदा काय झालं, पुन्हा एकदा हाच विषय डोनाल्ड ट्रम्प यांनी उकरून काढलेला आहे आणि त्यांनी पोस्टमध्ये असं म्हटलंय, म्हणजे ज्या पोस्टमध्ये त्यांनी या शस्त्रसंधी संदर्भात वाच्यता केली त्याच पोस्टमध्ये ते असं म्हणालेत की काश्मीरचा जो प्रश्न आहे भारत आणि पाकिस्तानमधला तो 1000 वर्षांपासून प्रलंबित आहे, त्यात काही तोडगा निघालेला नाही, तर मी मध्यस्थी करून मी मध्ये पडून या दोन्ही देशांना या विषयावर बोलतं करेन आणि काहीतरी मध्यम मार्ग काढण्याचा प्रयत्न करीन, तोडगा काढण्याचा प्रयत्न करीन, चर्चा यातून घडेल काश्मीर प्रश्नावर, असा प्रयत्न माझा राहील असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलेलं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी ही पोस्ट केली पण भारताने त्यावर काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही आणि भारत यावर प्रतिक्रिया देणार पण नाही. 2019मध्ये जेव्हा डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तानमध्ये काश्मीर मुद्द्यावरून चर्चेची तयारी दाखवली होती, मध्यस्थीची तयारी दाखवली होती, तेव्हा भारतानं स्पष्ट नकार दिलेला होता. आम्हाला कुठल्याही दुसऱ्या देशाच्या आणि देशाच्या प्रमुखाच्या मध्यस्थीची गरज नाही, हा आमचा प्रश्न आहे, तो आम्ही सोडवू, असंच भारतानं स्पष्ट केलं होतं आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीला पूर्णपणे नकार दिलेला होता. यावेळेला मात्र भारतानं तसं काही उत्तरच दिलेलं नाही आहे. आता कदाचित पुढच्या 1-2 दिवसामध्ये ऑफिशियल स्टेटमेंट या संदर्भातलं येईल, जेव्हा की पोस्ट डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकली आहे की ते स्वतः काश्मीर प्रश्नासंदर्भात मध्यस्थी करते. पण दर दिवशीप्रमाणे संजय राऊत सकाळी पत्रकारांशी संवाद साधत होते आणि 11 तारखेला सुद्धा सकाळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. तेव्हा प्रतिक्रिया देताना ते असं म्हणाले, म्हणजे त्यांनी आगपाखड केलेली आहे की मुळातच आधी तर सरकारवर आगपाखड केली की शस्त्रसंधी का केली गेली याचं उत्तर द्या, काय चर्चा झाली नेमकी, रात्रभर जर चर्चा झाली तर ती काय चर्चा झाली नेमकी हे सगळ्यांना कळू दे, भारताला कळू दे, आणि का नमतं घेतलं, का शस्त्रसंधी ला हो म्हटलं भारतानं याचंही उत्तर द्या, काय नियमांमध्ये शस्त्रसंधी बसवली आणि कुठल्या मुद्द्यांवर हो म्हटलं शस्त्रसंधीला आणि त्यानंतर पाकिस्ताननं काय केलं हे तुम्ही बघितलं आहे, तर का नमतं घ्यावं लागलं भारताला, का धडा शिकवला जात नाही आहे पाकिस्तानला, असे सगळे प्रश्न संजय राऊतांनी उपस्थित केले आणि आगपाखड केलेली आहे. त्याच्या पाठोपाठ डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर सुद्धा आगपाखड केलेली आहे संजय राऊतांनी. उबाठाचे खासदार संजय राऊत असं म्हणाले की डोनाल्ड ट्रम्पला मध्यस्थी करण्याची काय गरज आहे, पाकिस्तान आणि भारतामधला काश्मीर हा प्रश्न आहे, काश्मीर प्रश्नासंदर्भात भारत इतका सक्षम आहे की तो तोडगा काढू शकेल, नाक खुपसायची काय गरज आहे डोनाल्ड ट्रम्प यांना, डोनाल्ड ट्रम्प यांचा काय पर्सनल किंवा राष्ट्रीय हेतू आहे यामध्ये पडण्यासाठी, आणि पाकिस्तानचाच तो मित्र आहे तर मग त्याला मध्ये पडण्यासाठी आणि काश्मीर प्रश्नासंदर्भात बोलण्यासाठी कसं काय भारत हो म्हणू शकतो, भारताची यावरची भूमिका काय, असे सगळे प्रश्न संजय राऊतांनी विचारलेले आहेत. त्यामुळे येत्या काळामध्ये हा विषय सुद्धा गाजण्याची शक्यता आहे की डोनाल्ड ट्रम्प म्हणजेच अमेरिका काश्मीर प्रश्नासंदर्भात भारत आणि पाकिस्तानमध्ये मध्यस्थी करणार का, भारत तसं होऊ देणार का, भारताची या संदर्भातली भूमिका काय, येत्या काळामध्ये हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे.